बदलापूर ते कर्जत या लोकल मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने बदलापूर कर्जत तिसरी व चौथी लाईन या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। हा निर्णय केवळ रेल्वे विकासाचा नाही, तर मुंबई महानगराच्या दैनंदिन जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे आणि उपनगरातील लोकांच्या असंख्य स्वप्नांचे भविष्य बदलणारा टप्पा आहे। बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि कर्जत या भागांतील वाढत्या गर्दीला ही नवीन लाईन मोठा दिलासा देणार आहे। गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेचा बदलापूर कर्जत मार्ग अत्यंत गजबजलेला झाला आहे। दररोज हजारो प्रवासी कामावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात, पण गाड्यांची कमी वारंवारता, वारंवार होणारे उशीर, रद्द होणाऱ्या लोकल्स आणि संसाधनांची मर्यादा यामुळे प्रवास हा एक त्रासदायक अनुभव बनला होता। हे चित्र आता बदलणार आहे। तिसरी व चौथी लाईन सुरू झाल्यानंतर विद्यमान रेल्वे ट्रॅकवरील दाब कमी होईल, लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढेल, प्रवाशांना अधिक जागा आणि वेळेची खात्री मिळेल। रेल्वेच्या दृष्टीने हा विस्तार फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा नाही, तर सामान्य प्रवाशाच्या जीवनमानात होणारा बदल आहे। मुंबई उपनगरातील रेल्वे ही केवळ प्रवासाची साधने नाही, तर शहराच्या धडधडत्या शिरा आहेत। नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा वैद्यकीय गरजा असोत, या रेल्वेच्या वेळेवर धावणाऱ्या बोगींपासूनच लाखो घरांचे जीवन चालते। बदलापूर कर्जत मार्गावरचे अतिरिक्त ट्रॅक भविष्यात वंदे मेट्रो किंवा हायस्पीड लोकलसाठी मार्ग मोकळा करतील। म्हणजेच हे काम फक्त आजची गरज नाही, तर पुढील पिढ्यांच्या मोबिलिटीचे तंत्रज्ञानसुद्धा सक्षम करणार आहे। या मंजुरीचे आणखी एक महत्त्वाचे लाभ म्हणजे आर्थिक विकास। रेल्वे मार्गाची क्षमता वाढल्यास आसपासच्या परिसरात नवीन निवासी प्रकल्प, व्यावसायिक केंद्रे, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात। कारखाने, लॉजिस्टिक्स हब, शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल सहज उपलब्ध होतात। बदलापूर, कात्रप, वांगणी आणि कर्जत परिसरातील रिअल एस्टेट आणि व्यावसायिक मूल्य वाढण्याची शक्यता वाढेल। यामुळे स्थानिक लोकांना नोकरी, लघु व्यवसाय आणि सेवा उद्योगात प्रगतीची संधी मिळेल। वाढत्या लोकसंख्येच्या दबावाखाली मुंबई-पुणे महामार्ग, MSRDCचे नवीन प्रकल्पांचा परिणाम आणि रेल्वेची भूमिका यांचा एकत्रित विचार केला तर तिसरी-चौथी लाईन हा जनजीवनाला दिलासा देणारा निर्णय आहे। विशेषतः ग्रामीण व उपनगरीय भागातील प्रवासी यामुळे सोयीस्कर आणि स्वस्त वाहतूक साधनांना प्राधान्य देतील। रेल्वेची वेळ बचत, ताण कमी करणे आणि कार्बन फुटप्रिंट घटविणे या तिन्ही उद्दिष्टांना हा प्रकल्प हातभार लावतो। राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर हा निर्णय प्रशासन, तंत्रज्ञ, नियोजन आणि सार्वजनिक भावना यांचा एकत्रित परिणाम आहे। समाजातील प्रत्येक वर्गाच्या आयुष्यात या तिसऱ्या-चौथ्या लाईनमुळे जो सकारात्मक बदल येईल, त्याची खरी किंमत वेळच सांगेल। उपनगरातील नागरिकांना सुरक्षित, वेळेत, आरामदायी आणि अधिक शाश्वत प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे। मुंबईला अधिक गतिमान, अधिक उन्नत आणि लोकाभिमुख शहर बनवण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा गाठला असल्याचे निश्चितच म्हणता येईल।